न्यूज 24 शिवनेरी, निर्भीड सत्याचा बुलंद आवाज। विषय पाहिला तर आपण आळेफाटा पहा की आळेफाट्यावर कचरा पाहिला आपण तर स्टँड जवळ कचरा दिसतोय आपल्याला। प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर कचऱ्याची समस्या ही भयावह झालेली आहे। आळेफाट्याचं ज्याप्रमाणे शहरीकरण होतंय त्याप्रमाणे या कचऱ्याची विल्हेवाट न झाल्याने नागरिक कुठेही कचरा टाकतात। आता आपण आलो आहोत की आळेफाटा चौकामध्ये संतवाडीचे काही ग्रामस्थ सरपंच या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत। त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा इशारा दिला आहे। प्रशासनाला अनेक वेळा सांगूनही प्रशासन याकडे कानाडोळा करते। यामागे नक्की काय कारण आहेत? आपण सरपंच इथे सरपंच आहेत संतवाडीचे, आपण त्यांना विचारूया की नक्की आळेखिंड या भागात कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे, नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे, पण त्या ठिकाणी नक्की काय प्रकार घडतोय आपण त्यांना विचारूया। शासनाने म्हणण्यापेक्षा हा जो कचरा टाकला जातोय हा ग्रामस्थ टाकत नाहीयेत। जास्त प्रमाणात हॉटेल व्यावसायिक, चिकन मटन व्यावसायिक, पोल्ट्री व्यावसायिक जे त्याच्यामध्ये आळेगाव असेल, वडगाव आनंद असेल त्या हद्दीमध्ये येते आणि आमचं संतवाडी गाव येतं हे रोडच्या पलीकडे येतं। त्यामुळे जे जास्त करून कचरा जो येतो हा चिकन व्यावसायिक किंवा पोल्ट्री, जास्त प्रमाणात हॉस्पिटलचा सुद्धा जास्त प्रमाणात कचरा, जे सिरिंज आहेत, जे आउटडेटेड औषध आहेत ते जास्त प्रमाणात फेकले जातात। नक्कीच आपण पाहिलं की हॉस्पिटलचा कचरा, चिकन मटन याचा कचरा, याच्यावर नक्की कोणाचा अंकुश नाहीये। याला नक्की करायचं काय हा स्थानिक नागरिकांना पडलेला प्रश्न आहे। आरोग्य धोक्यात आहे सध्या। तर नक्की आपण ग्रामस्थांना विचारायचं, ग्रामस्थ पण आहेत, त्यांना कशा प्रकारे त्रास होते? नमस्कार, माझा अभिजित चंद्रकांत निमसे, राहणार निमसेमा संतवाडी। आळेफाट्यापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरामध्ये आळेखिंड हा परिसर आहे, पुणे नाशिक हायवे लगत। आणि या पुणे नाशिक हायवे लगत बऱ्याच वेळेला ह्याच्या अगोदर आम्ही आंदोलन केलं कचरा प्रश्नाच्या संदर्भात। मग त्या ठिकाणी आळेफाट्याचा हद्दीतील, वडगाव हद्दीतील असेल, आजूबाजूच्या परिसरातील हा चिकन व्यावसायिक, मटन व्यावसायिक, पोल्ट्रीधारक, या ठिकाणी कुशन व्यावसायिक असेल, आणि सर्वात महत्वाचं गंभीर असा दुष्परिणाम असताना औषध बायो हजार्ड वेस्टेज, जे दवाखान्यांचं बायो हजार्ड वेस्टेज हे गंभीर स्वरूपात त्या ठिकाणी पडलं जाते। हे बायो हजार्ड वेस्टेज पडल्यानंतर त्या ठिकाणी जनावरं येतात। चिकन मटन व्यावसायिकांनी त्या ठिकाणी जे खराब उष्ट आहे त्यांचं खराब झालेलं अन्न, त्या ठिकाणी कुत्रे येतात। ते कुत्रे खाल्ल्यामुळे बऱ्याच वेळेला ते कुत्रे कुजून मरतात। त्या ठिकाणी कुत्रे कुजून मेल्याने नैसर्गिक पाऊस पडल्यानंतर हे कुजलेलं जे जनावरांचं मांस आहे किंवा जनावरे आहेत हे दुर्दैवाने कुजल्यानंतर हे पाणी ओढ्याला टाकलेलं आहे। ओढ्याचं पाणी जमिनीत मुरतं आणि साहेब हे जमिनीत पाणी मुरल्यानंतर त्या ठिकाणी आमच्याच विहिरींना, आमच्याच बोरवेलला हे पाणी येते आणि असं दूषित पाणी आम्ही दुर्दैवाने 10 ते 12 वर्ष झालं पितोय, परंतु कुठलंही प्रशासन या ठिकाणी लक्ष देत नाही। या अगोदर आम्ही BDO साहेब असेल, तहसीलदार कार्यालय असेल, आरोग्य गाव असेल, या जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे, परंतु अतिशय सुस्त असलेलं हे प्रशासन आमच्या ग्रामस्थांच्या मागणीचं किंवा ग्रामस्थांच्या प्रश्नाचं कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे। आजही हे उपोषण करण्याचं उद्दिष्ट एवढाच की उपोषण आम्ही बसतोय सर्व ग्रामस्थ, तरीही अद्यापर्यंत कुठलाही प्रशासकीय किंवा शासकीय अधिकारी या उपोषणाची दखल या ठिकाणी आलेला नाहीये। आमची एवढीच विनंती आहे की दुर्दैवाने आज आम्हाला होत असलेला हा त्रास, मग त्या ठिकाणी कॅन्सर सारखा दुर्दैवानी परिणाम असेल आणि दुष्परिणाम असेल, ह्या दुष्परिणामातून आम्हाला मुक्तता द्यावी आणि स्वातंत्र्य दिनाच्या 78व्या ह्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्ही या कचऱ्यातून आमचं स्वातंत्र्य मिळेल, कचऱ्यातून सुटका मिळेल अशी आशा या ठिकाणी आपल्या माध्यमातून व्यक्त करतो। नक्कीच सांगितलं, इथे संतवाडी ग्रामस्थ आहेत त्यांनी नक्कीच सांगितलं की नक्की आज स्वातंत्र्य मिळाले, पण इथल्या ग्रामस्थांना स्वातंत्र्य मिळालंय का? या कचऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे। त्यामुळे आता आळेफाटा परिसर पाहिलं तर मच्छरांनी एवढं घेरलेलं आहे। आताही पाहिलं तर एकही हॉस्पिटल खाली नाही का, जेणेकरून डेंग्यू, मलेरिया भरपूर आजार मच्छरापासून होतात। असा कचऱ्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे। नक्की आपण त्यांना विचारू त्यांचा पुढचा पवित्रा कसा असणार? आज ते उपोषणाला बसले तिथे, ते चक्री उपोषण करताना नक्की पवित्रा कसा असणार आहे? आज तुम्ही जे आंदोलन बसलात, नक्की हे आंदोलन कशा प्रकारे असणार तुमचं? नमस्कार, मी सुभाष पाडेकर। आम्ही वेळोवेळी शासनाला भरपूर पत्रव्यवहार केलेला आहे, शासन काहीच त्याच्यावर प्रयत्न करत नाही। आता जर शासनाने विचार केला नाही, ते आंदोलन गंभीर स्वरूपाचं असेल, तिथं आमरण उपोषण करण्यात येईल। हा चौकात तो आळेखंडीतला कचरा आम्ही सर्व संतवाडीकर मंडळी ह्या चौकात आणून टाकू आणि हा चौक बंद करून शासनाला मी इशारा देतो, तुम्ही जर गंभीर दखल घेणार नसेल तर आम्ही तीव्र आंदोलन इथे चौकात बसून आंदोलन करणार आहोत। नक्कीच आरोग्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे। आपण पाहिलं आळेफाटा संतवाडी पाहिलं
तर अगदी आरोग्य म्हटलं तर पहिलं प्रायोरिटी पहिली आरोग्याला दिली पाहिजे.